नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनुराशींच्या व्यक्तींना एप्रिल 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनुराशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो मानसिक स्थिती चांगली दाखवणारा दिसतोय. मानसिक स्थिती जर चांगली असेल तर नेहमी काहीतरी नवीन नवीन घडण्याची शक्यता असते. नवीन काहीतरी माइलस्टोन तुम्ही पादाक्रांत करू शकता. म्हणून मानसिक स्थिती या महिन्यात तुमची चांगली राहणार आहे असे या कुंडलीत दिसून येते धनुराशीच्या. तर मानसिक स्थिती चांगली असताना आपला विचार चांगला ठेवणे, आपली संगत चांगली ठेवणे, चांगल्या विचाराच्या लोकात राहणे आणि सदैव स्वतः चांगला विचार करणे, या जर गोष्टी आपण करू शकलात तर यातून काहीतरी नवनिर्मिती होऊ शकते असा एक मी तुम्हाला मुद्दाम विश्वास देतोय. आणि हा विश्वास जर तुमच्याकडे असला, तुमच्या प्रती राहिला तर ते तुम्हालाही आनंददायक आणि बाकीच्या लोकांनाही उत्साहवर्धक असं दिसून येतं. म्हणून मानसिक स्थिती तुमची चांगली असताना त्याचा अनुभव आपल्या कुटुंबातील लोकांना, आपल्या स्वतःला, आपल्या जोडीदाराला, अशा सर्वांना तुम्ही देऊ शकता. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये तुम्ही स्वतः आनंदी तर राहालच, पण आपला आनंद द्विगुणित होण्यासाठी सदैव चांगल्या लोकांच्यात राहा. नाटक, सिनेमा किंवा छोट्याशा ट्रिपला जाणे आणि तो आनंदी राहण्यासाठी अशा ज्या काही क्रिएटिव्ह गोष्टी आहेत त्या करता येतील, त्याच्यामध्ये आपला वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवा. नाटक, सिनेमा बघणे किंवा अन्य काही चांगल्या गोष्टी अटेंड करणे हा सुद्धा एक आनंद देणाराच प्रयत्न आहे. तर त्या तुम्ही चुकवू नका. जसे प्रसंग येतील अशा प्रकारचे सादरीकरणाचे ते अवश्य तुम्ही एन्जॉय करा. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपली प्रकृती या महिन्यात व्यवस्थित राहणार आहे. प्रकृतीला काही धोका दिसत नाही आहे. पण ज्या गोष्टी आपण टाळता येणार, म्हणजे उदाहरणार्थ वादाचे प्रसंग, आपल्या जवळच्या लोकांच्याकडे वाद किंवा आपलं म्हणणं खरं करणे, यातून जे काही वाद निर्माण होतात ते टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एक गोष्ट सांगितली, समोरच्यांनी मला पटत नाही असं सांगितलं, तर तुम्ही ती कशी योग्यच आहे हे समजून देण्याचा प्रयत्न करू नका. यामध्ये काहीही घडणार नाहीये, उगाच वादाचे प्रसंग निर्माण होतील. तर ते वादाचे प्रसंग टाळा, जेणेकरून तुम्हाला त्याचा स्ट्रेस निर्माण होईल. तर हे तुम्ही टाळलं तर हा महिना अतिशय चांगला तुम्हाला आहे असं म्हणता येईल. तुमची प्रकृती तुम्हाला साथ देणार आहे, हेही चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आपल्या कामाच्या ठिकाणी जिथे तुम्ही काम करता त्या ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे काम करण्याचं स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे तुमची सजेशन्स, तुमचे जे काही ॲडवाईस असतील ते तिथे योग्य प्रकारे त्याचा मान राखला जाईल. तुम्हाला ते स्वातंत्र्य मिळालं, फ्री हँड मिळाला तर तुम्ही ते निश्चितपणे तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुमचा आउटपुट देऊ शकता. तर हे तुम्हाला या महिन्यात समाधान मिळणार आहे. व्यापारामध्ये जे काही लोक आहेत त्यांना या महिन्यामध्ये व्यापारातून सुद्धा फायदा होणार आहे, उद्योगधंद्यामधून फायदा होणार आहे. अशा काही गोष्टी या महिन्यात स्पष्टपणे दिसून येतात. त्याचप्रमाणे आपण केलेली गुंतवणूक, पूर्वी केलेली गुंतवणूक जी आपण लक्षात ठेवली नव्हती, त्यातून आपल्याला अनपेक्षित फायदा या गुंतवणुकीतून होणार आहे असं या ठिकाणी दिसून येतं. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आनंदी वातावरणामधून कलाकारांकडून विशिष्ट आणि नवनवीन निर्मिती केल्या जातील आणि ते त्यांनाही कळणार नाही हे आपल्या हातून कसं काय घडलं, पण तसं त्यांच्या हातून क्रिएटिव्हिटी खूप चांगली घडणार आहे. कलाकारांकडून असं घडणार आहे असं मला या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे कलावंतांना सुद्धा हा महिना चांगला आहे असं या ठिकाणी सांगता येईल. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये जी मुलं परीक्षेला अपिअर होणार आहेत किंवा ज्यांच्या परीक्षा या महिन्यात आहेत त्यांना खूप चांगलं यश असं त्यांच्या पदरी पडणार आहे किंवा त्यांच्या प्रयत्नापेक्षाही चांगलं यश मिळणार आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून ज्यांना
आपण परीक्षा ऑनलाईन डेट मागायच्या असतात आणि त्यानंतर ती परीक्षा विशिष्ट द्यायची असते, अशा लोकांनी या महिन्याच्या उत्तरार्धात अशा परीक्षा ज्या आहेत त्या ठेवाव्यात, अशा डेट्स घ्याव्यात की जेणेकरून त्यांना उत्तम प्रावीण्य नैपुण्य या परीक्षेमध्ये मिळवता येतील, चांगले मार्क्स त्यांना या परीक्षेत मिळवता येतील. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपले भावंड किंवा आपले मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये काही मोठमोठे वाद होण्याची शक्यता आहे. आपल्या एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना न पटणे किंवा प्रॉपर्टीवरून भावंडांची काही भांडणं असतील तर ते वाद विकोपाला जातील आणि त्यातून काहीच साध्य होणार नाही. उगाच आपला दुरावा भावंडामध्ये निर्माण होईल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे धनुराशीच्या व्यक्तींनी आपापसात भावंडामध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन वाद निर्माण करू नयेत किंवा जुने वाद जर असतील तर ते तसेच 1-2 महिने प्रलंबित ठेवावेत. त्यातून नवीन काही असं उत्पन्न होणार नाही अशी दक्षता घ्यावी असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. त्याचप्रमाणे आपल्या वाहनाला काहीतरी दुखापत होणे म्हणजे काहीतरी काम निघणे, त्याचप्रमाणे घरातली अशी महागडी वस्तू दुरुस्त करायला लागणे किंवा त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होणे असं यामध्ये दिसून येत आहे. घरामध्ये सुद्धा काही महागड्या वस्तू असू शकतात तर त्या चोरी होणे किंवा त्या गायब होणे अशा काहीतरी गोष्टी मला या महिन्यात दिसून येतात. तर ती काळजी धनुराशीच्या व्यक्तीने घ्यावी की जेणेकरून हे प्रसंग टाळता येतील. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आपलं उत्पन्न जे आहे ते आपल्याला आवश्यक इतकं राहणार आहे, त्यात काही कमतरता दिसून येत नाही आहे. जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं उत्पन्न आपल्याला अवश्य मिळणार आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये मी पूर्वी बोललो ही गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की आपण विरोधकांवर मात करून सामंजस्याने आणि चांगला जिव्हाळापूर्वक वातावरण ठेवून तुम्ही आपल्या कॉम्पिटिटर्सवर मात करू शकता किंवा सुलभतेने पुढे जाऊ शकता असं या ठिकाणी ग्रहमान दिसून येत आहे. हे होतं धनुराशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.